ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी खास आयोजित केलेले ज्येष्ठांचे आस्था हॅपी होम या हॅपी होमचं उद्घाटन करण्यासाठी खास यूट्यूब क्रिएटर सौ स्मिता दीक्षित या आलेल्या होत्या आणि त्या BSNLमधून निवृत्त झालेल्या आहेत आणि त्यांनी या वयात देखील म्हणजे 70 नंतर आपलं यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे आणि ते अतिशय उत्कृष्टरित्या चाललेलं आहे. तर त्यांनी आपल्या मनोगतामध्ये त्यांच्या यूट्यूब चॅनलची माहिती दिली. तसेच त्यांनी आमच्या या आस्था केंद्राचं कौतुक केलं आणि ही संकल्पना खूप छान मांडली असल्याचं त्यांनी सांगितलं. स्मिता साठे दीक्षित या BSNLमधून निवृत्त झालेल्या आहेत आणि 70व्या वर्षी देखील त्या एक यूट्यूब चॅनल अतिशय उत्कृष्टपणे चालवतात. त्यांनी यूट्यूब चॅनलची माहिती दिली. त्याचप्रमाणे त्यांनी त्यांच्या स्नेहधामच्या आपल्या भेटीचं ते देखील वर्णन त्यांनी केलं आणि अशा प्रकारचं हे ज्येष्ठांसाठी हॅपी होम कोल्हापूरमध्ये सुरू होतं आहे याचं त्यांनी स्वागत केलं. त्या आपल्या मनोगतात काय म्हणाल्या ते आता आपण पाहणार आहोत. अतिशय आवडली आणि अशी कल्पना मी सुचली ह्याच्याबद्दल मी त्याचं खरोखर आभार मानले आणि अभिनंदन करते. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपली वयाच्या 60पर्यंत आपला वेळ कसा जातो, कशी वर्ष जातात ही आपल्याला सुद्धा कळत नाही. आणि 60च्या वेळेला काय होतं की सगळेजण मुलं शिकलेली असतात, आपापल्या नोकरीसाठी जातात आणि अशा सुरेखा मॅडम झाली, लाईक सरांची झाली. आता आपल्या सगळ्यांची ओळख होती आहे की ह्या चॅनलमुळे हे सगळं घडतंय आणि तो आनंद मला जास्त आहे. कारण यूट्यूब आणि पैसे हा एक खरं म्हणजे प्रत्येकाच्या मनात विचार असतो. पण सबस्क्रायबर 1000 झाल्यानंतर त्या सबस्क्रायबरची तशी हे असत नाही, अट असत नाही. पण व्ह्यूज भरपूर आले पाहिजे. व्ह्यूज भरपूर आले तर आपल्याला पैसे मिळू शकतात. पण तो विषय मी काही मनामध्ये ठेवलेला नाही. कारण त्यासाठी आपल्याला अगदी रेसिपी तर रेसिपी, प्रवास वर्णन तर प्रवास वर्णन असे व्हिडिओज करावे लागतात आणि ते मी अजिबात केलेले नाही आहे. त्यामुळे माझा पैशाचा विषय नाही, माझा वेळ चांगला जातो, मला खूप चांगली लोक भेटतात आणि त्यामुळे मी हॅपी होते. हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे, म्हणून हे चॅनल चालू केलेलं आहे. मी सुरेखा मॅडम आपल्याला लिंक पाठवते, कृपया बघा आणि यूट्यूबवर कमेंट करा. नाही तर मला कुणी बघितलंय कुणी नाही हे काही कळणार नाही आणि म्हणून कमेंट करा तर मला कळेल की कोणीतरी बघतंय. आणि कसं आहे, कमेंट टाकली की आम्हाला एक उत्साह येतो की बाबा कोणीतरी बघतंय, कोणातरी आवडतात. आता सुरेखा मॅडमनी एवढं सांगितलं, माझा जीव एवढा उडाला अरे आपलं सार्थक झालं सगळं. आजपर्यंत जे व्हिडिओज केले जवळजवळ 4 वर्ष झाली आता म्हणजे चॅनल चालू आहे. म्हणजे आणि त्याच्यामधनं आपण एवढं तरी काहीतरी करू शकली आहे याचा मला खूप आनंद आहे. मेन म्हणजे मला खूप छान वेळ जातो आणि त्याच्यात आता गुरफटून गेले म्हणायला हरकत नाहीये. आणि मी असंच प्रत्येक जे कोण चांगलं काम करतात म्हणजे गीता हुजूरकर मॅडम समाज तयार करते त्यांचा परवा मी व्हिडिओ केला. स्नेहधाममध्ये शिवजयंतीचा कार्यक्रम झाला, तो व्हिडिओ केला. असे अनेक व्हिडिओ केलेले आहेत आणि आपल्याला मला वाटतंय आपल्या सगळ्यांना ते नक्की आवडतील कारण विषयांची व्हरायटी आहे. आणि परत एकदा मी विनायक सर सुरेखा मॅडमचे आभार मानते, अभिनंदन करते. आणि स्मिता दीक्षित यांनी 70व्या वर्षानंतर देखील यूट्यूब चॅनल सुरू करून ते अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी चालवलेलं आहे आणि त्यांनी त्याची अतिशय उत्तम अशी माहिती दिली. त्याबद्दल आम्ही सर्वांनी त्यांचे आभार मानले. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण आमचे VSK पर्यटन चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. अशा प्रकारे हा उद्घाटनाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. धन्यवाद.